चाकण शिक्रापूर रोडवर काल 42 वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला। खड्ड्यात गाडीचं चाक अडकून गाडी घसरून जी आहे ती महिला जमिनीवर पडली। त्यानंतर मागून येणाऱ्या भरधाव डंपरकडून तिला चिरडण्यात आलं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत। सर, काय सांगाल, चाकणमध्ये दुर्दैवी अशी घटना घडलेली, एका 42 वर्षीय महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालेला, काय नक्की या ठिकाणी कारवाई करण्यात आली? त्या घटनेमध्ये महिला जी आहे ती गाडी चालवताना खड्ड्यामुळे ती गाडीवरनं घसरली आणि मागून जो टेम्पो आला त्याच्याखाली ती आली। तर रस्त्याची जी परिस्थिती आहे ती खड्ड्यांमुळं जी स्थिती आहे ती खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे तोल जाऊन ती महिला पडली आणि मागे आलेल्या टेम्पोमुळे तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे। पण खड्डे आपण पाहिलं तर तिथं अनेकदा वाहतूक कोंडी होती, रस्ते अपुरे, खड्डे पडलेले पावसामुळे, त्याला नक्की अशी कशामुळे परिस्थिती उद्भवली? चाकण तळेगाव रोडवर बऱ्यापैकी खड्डे असल्यामुळे असे अपघात घडत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही संबंधित विभागाला देखील पत्रव्यवहार केलेला आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये सलग पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे देखील रस्त्यांची दुरावस्था आहे आणि त्या अनुषंगाने अपघात घडलेले आहे। नक्कीच आपण पाहिलं तर चाकण तळेगाव रस्ता असेल, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक असते। एमआयडीसी परिसर आहे, त्यामुळे अनेक जड वाहतूक त्या ठिकाणी असते, त्यामुळे तेथील रस्ता जो आहे तो पावसामुळे खराब झालेला आहे। वारंवार संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून देखील तो रस्ता अद्यापही व्यवस्थित केला नसल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। हा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव जे या अपघातात गेलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळालेले आहेत। कॅमेरामॅन विशाल शिंदे सह रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।